नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, बातमी आहे रविकांत तुपकर यांच्या संदर्भातले। सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर आग्रही भूमिका घेत असताना बुलढाण्यात त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईकडे कूच करून मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलेला होता आणि यामुळे सरकारचे धाबे दणाणलेत आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे पोलिसी बळाचा वापर करून बेकायदेशीरपणे त्यांना अटक करण्यात आली आहे अशी पोस्ट त्यांच्या फेसबुक वॉलवरनं शेअर करण्यात आलेली आहे। शेतकरी यांची एवढी प्रचंड ताकद पाहून शासन भेदरलेलं आहे आणि मला अटक करण्याचा रडीचा डाव शासन खेळत आहे असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। आपण सर्वांनी या आंदोलनाला बळ दिलं, काही झालं तरी आंदोलन थांबवायचं नाही, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी जीवात जीव असेपर्यंत लढत राहणार असं देखील रविकांत तुपकर यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। रविकांत तुपकर यांचा काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे भव्य असा मोर्चा पार पडला आणि या मोर्चामध्ये असंख्य सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हजेरी लावली। रविकांत तुपकर यांचा हा मोर्चा इतका भव्य होता की सरकारने हा मोर्चा पाहून आणि इथे जमलेल्या सोयाबीन कापूस उत्पादकांच्या संख्येला पाहून सरकार आता घाबरलेलं आहे आणि सरकारचे धाबे दणाणलेले आहेत असं रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेलं आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या प्रश्नांसाठी, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या हमी भावासाठी, भाव वाढीसाठी आणि त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यासाठी रविकांत तुपकर हे गेली कित्येक वर्ष लढा देत असताना आपल्याला दिसतात। त्यांनी यावर्षी 2023मध्ये एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। एल्गार मोर्चा काढलेला होता आणि संपूर्ण बुलढाणा जिल्हा फिरून त्यांनी ह्या मोर्चाच्या माध्यमातून असंख्य सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित केलेलं होतं। तर अशा पद्धतीने आज त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। विविध घोषणाबाजी चालू आहे आणि त्यातच आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तर ही बातमी आहे रविकांत तुपकर यांच्या संदर्भातली। तुम्हाला या बातमीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवरती आग्रही भूमिका घेणारे रविकांत तुपकर यांना सपोर्ट करण्यासाठी ही बातमी शेअर जरूर करा। धन्यवाद। जलगार महामोर्चा या ठिकाणी निघाला होता, त्यामुळे हजारो शेतकरी त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्या मोर्चात शेतकऱ्यांच्या सायबीच्या भावासाठी काम करण्यासाठी